मातीच्या मूर्त्या त्या तरी कमीत कमी तलावात विसर्जन करायला द्यावं. मातीच्या मूर्त्या संदर्भात निर्णय झालेला आहे, ते तलावांमध्ये विसर्जन करून देत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या छोट्या मूर्त्या कृत्रिम तलावात विसर्जन करत आहेत आणि मोठ्या मूर्त्या विरारला जेटीवरती असेल, इथे बाजूला वालायपाड्यात खदान असेल किंवा नाहसोपारा पूर्वेला मधुवनमध्ये असेल. मातीची मूर्ती जेव्हा कृत्रिम तलावात जाते, बाप्पाचा हात तुटतोय, पाय तुटतोय, कुठेतरी विटंबना पाहायला मिळते. तुम्ही आलात तर त्यांना तुम्ही समजावू शकता जाऊन की बाबा कमीत कमी मातीच्या ज्या मूर्त्या त्या तरी लोकांना विसर्जन करा. या संदर्भात त्यांच्याशी बोलतो, आयुक्त साहेबांशी बोलतो. त्यांच्या तुम्ही अलाउन्स करा ना, तुम्ही अलाउन्स करा ना, अलाउन्स तर करा तुम्ही. हा पण तिथे नाही सांगतात आहेत. कधीपासून सुरुवात केली? आताच गेली साहेब. एकदाच काय ते क्लिअर करा ना. मातीच्या मूर्त्या असतील त्या आता सोडा. हो, थँक्यू, धन्यवाद. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर. आज अनंत चतुर्थी आहे. गणपती बाप्पाचं मोठ्या प्रमाणात विसर्जन सुरू आहे. मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाचं विसर्जन सुरू आहे. आपल्यासोबत यावेळेला नालासोपारा 132चे आमदार आहेत राजन नाईक. नाईक साहेब, मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्तांच्या गैरसोयी होतात. जे कृत्रिम तलाव आहेत, वसई विरार शहर महानगरपालिकेची पुरेशी यंत्रणा दिसत नाही. मागील वर्षी जवळजवळ 32,000पैकी 19,400 गणेशोत्सवाचं गणेश मूर्तींचं विसर्जन हे कृत्रिम तलावात झालेलं आणि बाकी समुद्रात असेल किंवा तलावामध्ये असेल, खादानीत असेल झालेलं. यावर्षी मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस आणि थोड्या प्रमाणामध्ये भक्तांची गैरसोय झाली. जे आदेश निघाले ते थोड्या उशिराने निघाले की तलाव सील करण्यात आले, त्यावेळी भक्तांची निश्चितपणे गैरसोय झाली. याबद्दल मी सर्व भक्तांची दिलगिरी व्यक्त करतो. पण त्याही परिस्थितीत नवीन आयुक्त जे आले आहेत त्यांनी आपल्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करून चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला कुठे मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी झालेली असं दिसत नाही. म्हणजे सुरुवातीला 1.5 दिवसाचं विसर्जन, त्यानंतर गौरीबरोबर झाले विसर्जन आणि आत्ता अनंत चतुर्थी विसर्जन. प्रत्येक वेळेला निर्णयात सुधारणा होत गेल्या आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पुढच्या वर्षी जेव्हा गणरायाचं पुन्हा हे आजचा दिवस येईल तेव्हा चांगल्या प्रकारे सोयी झालेली दिसेल. आम्ही जातीत लक्ष घालू. पण सुरुवातीला थोडा गोंधळ झाला हे मला मान्य आहे. पण सगळ्या भक्तांनी, सगळ्या जनतेने चांगल्या प्रकारे सहकार्य दिलं. त्या सर्व जनतेचे, सर्व गणेश भक्तांचे मी मनापासून आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. आप्पा, मोठे जे गणपती आहेत जसे 12 फुटाचे आहेत, 11 फुटाचे आहेत, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या काही मूर्त्या आहेत त्या सुरुवातीला तलावात विसर्जन करून देत नव्हते. 1.5 दिवसाच्या गणपतीत आपल्याला गोंधळ पाहायला मिळाला, काही लोकांचा उद्रेक झाला. त्यानंतर ज्या मातीच्या मूर्त्या आहेत त्या तरी कमीत कमी तलावात विसर्जन करायला द्यावं. मातीच्या मूर्त्या संदर्भात निर्णय झालेला आहे, ते तलावांमध्ये विसर्जन करून देत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या छोट्या मूर्त्या कृत्रिम तलावात विसर्जन करत आहेत आणि मोठ्या मूर्त्या विरारला जेटीवरती असेल, इथे बाजूला वालायपाड्यात खदान असेल किंवा नाहसोपारा पूर्वेला मधुवनमध्ये असेल किंवा फायर ब्रिगेडच्या बाजूला असेल, अशा प्रकारे करण्याची व्यवस्था केली आहे. प्रशासनाने जरी 100% यशस्वी नसलं तरी अपयशी ठरलं असं मी अजिबात म्हणणार नाही. प्रशासनाने त्याच्याबद्दल प्रयत्न केले. आयुक्त नवीनच आहेत, आपण सगळं जाणत आहात. पण आपण तुम्ही सांगताय की मातीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या तलावात विसर्जन करायला द्यायला पाहिजे, पण त्या ठिकाणी पोलीस आणि वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी, मी साक्ष आहे त्याचा, मगचपासून मी त्या ठिकाणी बघतोय, मातीच्या मूर्त्या देखील ते लोक आतमध्ये सोडत नाही. कुठेतरी मातीची मूर्ती जेव्हा कृत्रिम तलावात जाते, बाप्पाचा हात तुटतोय, पाय तुटतोय, कुठेतरी विटंबना पाहायला मिळते. तुम्ही आलात तर त्यांना तुम्ही समजावू शकता जाऊन की बाबा कमीत कमी मातीच्या ज्या मूर्त्या त्या तरी लोकांना विसर्जन. मी या संदर्भात त्यांच्याशी बोलतो, आयुक्त साहेबांशी बोलतो, त्यांच्या आयुक्त त्यांच्याशी संवाद करायला सांगतो. पण अशी तक्रार मला तुम्ही सांगितली, नालासोपाराहून मी आता आलो, आचोळा तलाव असेल, नालासोपारा पूर्वेचा चक्रेश्वर महादेवता तलाव असेल किंवा अशा कृत्रिम तलाव असेल, मी जाऊन आलो. तिथे कुठेही तक्रार, पण मी आता तुम्ही सांगितल्यामुळे तुम्ही निश्चितपणे तुम्ही ज्या एक जागृत पत्रकार आहात, तुम्ही लोकांचे प्रश्न समजून घेता आणि त्याच्यावरती मार्ग काढण्याच सांगता. मी स्वतः तिथे जातो, या संदर्भात चौकशी करून सांगेनच. धन्यवाद. तर राजन नाईक यांनी स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की थोड्याच वेळात ते त्या ठिकाणच्या प्रशासनाची भेट घेणार आहे आणि कुठेतरी मातीच्या मूर्त्या तरी कमीत कमी तलावात विसर्जन करू द्या असं ते सांगणार आहेत. आता हे पाहण्यासारखं ठरेल की आमदारांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याला यश येईल का, आमदार खरंच जाऊन प्रशासनाला सांगणार आहेत का. आपल्याला सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.